प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धुरळा दुपारी संभाजीनगरमध्ये, संध्याकाळी नवी मुंबईत सभा, तर शिवाजी पार्कवर रात्री होणार मोदींची सभा। शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची नेवासात सभा, तर संभाजीनगरात संध्याकाळी ठाकरेंची सभा। मोदींना प्रत्युत्तर देणार का याकडे लक्ष। अजित पवार नाशिक दौऱ्यावर, कांदा उत्पादक निफाड, दिंडोरी, सिन्नर आणि कोपरगावमध्ये घेणार सभा। पुण्यात शरद पवारांच्या सभांचा धडाका, पिंपरी, शिरूर, पुणे शहरात सभा। राज ठाकरेंच्या बीड आणि पुण्यामध्ये सभा, गेवराईत प्रियंका खेडकरांच्या प्रचारासाठी घेणार सभा। पक्ष फोडण्यासाठी अक्कल लागत नाही, तर पक्ष उभा करायला कष्ट लागतात। पक्ष फोडाफोडी करणाऱ्यांना जागा दाखवा, शरद पवारांनी नाव न घेता सुनावलं। लवकरच धर्मांतर बिल आणलं जाणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विधान। कुणाचंही जबरदस्ती धर्मांतर केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचाही इशारा। आणि हिंगोलीत ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांच्या प्रचाराच्या वाहनांची तोडफोड, कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप। ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। एक मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा होणार आहेत। यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथे या सभा होणार आहेत। मोदींची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे आणि त्यानंतर खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी येणार आहेत। यासोबतच खारघरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो देखील होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केलेत। अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। तर खारघरमधील सभा आटपून पंतप्रधान मोदी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित सभेला संबोधित करतील। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। उद्योगपतींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते राहुल गांधींची नंदुरबार जिल्ह्यातील 4ही उमेदवारांसाठी प्रचार सभा होणार आहे। यावेळी नाना पटोले, चेन्नीथला, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांची प्रचार सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ शिवराज चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंनी रोड शो केला। भगवान भालेराव निश्चितच विजयी होतील असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील पहिल्या उमेदवाराला जाहीररित्या पाठिंबा घोषित केलेला आहे। गेवराई मतदारसंघात वंचितच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना हाकेंनी पाठिंबा दिलाय। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात हाकेंनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितची ताकद वाढली आहे। वयावरून शरद पवारांनी पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी केली आहे। अजित गव्हाणे यांनी भाषणात शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला, तेव्हा मी अजून म्हातारा नाही झालो। जोपर्यंत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही तोपर्यंत मी म्हातारा होणार नाही, असं शरद पवार म्हटले। विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा असं जाहीर आवाहन शरद पवार यांनी केलंय। गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना माफी नाही असं म्हणत पवारांना खरं तर वळसेंनी इशारा दिला। माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रचाराच्या सांगता सभेत उत्तर देणार असं प्रत्युत्तर दिलीप वळसे पाटील यांनी दिलं। डिंभे धरणाच्या पाणी प्रश्नाबाबत शरद पवार काहीही बोलले नाहीत। मुख्य प्रश्न बाजूला ठेवून फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करायची एवढंच विरोधकांचं काम आहे, अशा शब्दात दिलीप वळसे पाटलांनी देखील पवारांवर निशाणा साधला।
स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली, यालाच भूमिका बदलणं म्हणतात अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, त्यांचं पूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं असं म्हणत त्यांनी पवारांनाही टोला लगावला. देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत आहे. स्टार्टअप, खासगी कंपन्यांमध्ये देखील सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. खासगी क्षेत्रातील रोजगार काँग्रेसच्या युवराजांना दिसत नाहीत अशा शब्दात पियुष गोयल यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. नागपूरचा सत्यानाश करणारी व्यवस्था चालवली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात नागपूरसाठी काहीही केलं नाही. नागपूरचं नाव बदनाम करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली. मुंबईत पुढील 10 वर्षात बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्यांची संख्या वाढत जाईल, त्यामुळे भविष्यात मुंबईतील हिंदू कमी होतील असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. अणुशक्तीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली. असुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्यांनी प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशी नोटीस त्यांना देण्यात आली. विनायक राऊतांना यापूर्वी तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण यंदा काय चुकलं की तुम्ही गळ्यात धोंडा पाडून घेतला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार निशाणा साधला. कुडाळमध्ये वैभव नाईकांसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. वरळीमध्ये प्रचार करण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतंय. पराभव समोर दिसत असल्याचं उबाठाचे नेते चलबिचल झालेले आहेत. एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात बोलवलं जात होतं, मात्र आता तेलंगणावरून माणूस बोलवावा लागतो अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून आमचा उमेदवार जिंकणारच असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. बालाजी खतगावकर यांनी आमदार तुषार राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर फडणवीसांनी खतगावकरांचा समाचार घेतलेला आहे. बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट सांगत फडणवीसांनी खतगावकरांना उत्तर दिलं. आता एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत आणि या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या 9 उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या महानगरपालिकेवरील शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरला नाही. त्यामुळे आता हे ऐतिहासिक मैदान गाजवून बालेकिल्ला अजिंक्य ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे. नाशिकमध्ये आज अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका होणार आहे. आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या 4 सभा होणार आहेत. पुणे, पिंपरी आणि शिरूरमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत. उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची सभा होणार आहे. शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर इथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. नेवासा येथे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत. आदित्य ठाकरे आज दापोली दौऱ्यावर आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आझाद मैदानात आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा होणार आहे. तर शिर्डीतील उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी देखील श्रीकांत शिंदे प्रचार सभा घेणार आहेत.